सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं धक्कादायक विधान नीलम गोऱ्हेंनी केलं। मराठी साहित्य संमेलनातील असं घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये गोऱ्हेंनी हा गौप्यस्फोट केला। तर नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली। नीलम गोऱ्हेंनी राजकारणामध्ये चांगभलं करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांनाच विचारा त्यांनी पदासाठी किती मर्सिडीज दिल्या। नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीज दाखवाव्यात असं आव्हान उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना दिलं। नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? 8 मर्सिडीज दिल्यात का? पावत्या घेऊन या असं जोरदार प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं। उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। कोकाटे मुंडे यांच्यासारख्यांचं रक्षण करणं म्हणजे भाजपचं हिंदुत्व आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला। संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे। विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे। कोकाटेंच्या बाबतीमध्ये राहुल नार्वेकर यांच्याकडून इमानदारीची अपेक्षा नाहीच असा आरोपही राऊतांनी केला। संजय राऊतांच्या आरोपांवर नार्वेकरांनी पलटवार केलाय। संजय राऊतांना निश्चितच अपेक्षा भंग होईल, नियमानुसार योग्य निर्णय दिला जाईल आणि राऊतांना कायद्याबाबत काही माहितीच नाही असा टोलाही त्यांनी लगावला। मी काँग्रेसमध्ये आहे आणि कायम काँग्रेसमध्येच राहणार। भगवा हा फक्त शिवसेनेचाच नाही, तो सगळ्यांचा आहे अशी स्पष्टोक्ती रवींद्र धंगेकर यांनी दिली। तर उदय सामंतांनी मला निमंत्रण दिलं तरी सर्व पक्षीयांसोबत माझे संबंध आहेत असंही ते म्हणाले। रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत, ते वैयक्तिक कामासाठी शिंदेंना भेटले आणि त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर त्यात गैर काहीच नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। जशी क्रिकेट खेळताना काळजी घ्यावी लागते तशी राजकारणातही काळजी घ्यावी लागते। जखमी होऊ नये म्हणून क्रिकेटर्स हेल्मेट पॅड घालतात, तसंच आपला बळी कधी कोण घेईल हे माहिती नसतं, त्यामुळे राजकारणातही हेल्मेट पॅड घेऊन सज्ज राहावं लागतं अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। शक्तीपीठ महामार्गाला राणा पाटलांनी अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला। शक्तीपीठ महामार्गाबाबत जी भूमिका शेतकऱ्यांची आहे तीच भूमिका माझी आहे असं वक्तव्य राणा पाटलांनी केलं। तर शेवटपर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असंही ते म्हणाले। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती आणि सभापती पदाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। 10 सदस्यांपैकी 2 सदस्यांची निवड केली जाणार आहे, त्यामुळे यंदा कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। जळगावच्या श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारात 7200 स्क्वेअर फूट जागेवर देशी गायींवर मोफत उपचारासाठी हॉस्पिटल उभारलं गेलंय। यामध्ये गायींवर अत्याधुनिक यंत्राचा वापर करून उपचार केले जाणार आहेत। तर देशातील या पहिल्या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर विद्युत कंपनीचं कंत्राट कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे। यावेळी काम करणाऱ्या शेकडो तरुणांना वेळेवर पगार दिला जात नाहीये। अनेक वर्षांचा फंड भरूनही मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। धाराशिवच्या कळंबमधील नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून दूषित पाणी प्यावं लागतंय। फिल्टरमध्ये बिघाड झाल्यानं चक्क पिवळ्या रंगाचं पाणी येत आहे। तर कॅनॉलमध्ये पाणी सोडताना पाणी ढवळलं गेल्यानं पिवळं पाणी येत असल्याचं अजब उत्तर नगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलं, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि परिसरात गढूळ पाणी येत आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे गढूळ पाणी येत असल्याचा दावा पालिकेनं केलाय। डोंबिवलीमधील प्रसिद्ध असलेल्या सावकर रोडवरील एका दुकानाबाहेर गुजराती भाषेमध्ये पाट्या लावण्यात आल्या। दुकानांबाहेर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असल्यानंतरही गुजराती भाषेमध्ये पाटी लावल्यानं महापालिका कारवाई करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धुळ्याच्या पिंपळनेर शहरामध्ये हमाल माथाडी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी उपबाजार समितीसमोर रास्ता रोको करत घोषणाबाजी केली। महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं राहणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 तारखेच्या पहाटे 4 वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी हे मंदिर 24 तास खुलं असेल। तर या काळामध्ये VIP आणि गर्भगृह दर्शन बंद ठेवलं जाणार आहे।
शनी शिंगणापुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. त्यांची आर्थिक लूट केली जाते. देवाला चढवण्यासाठी आणलेले नारळ, प्रसाद यासह पूजा साहित्य मंदिराच्या गेटवरच जमा करून घेतलं जात आहे. त्यामुळे हे साहित्य पुन्हा दुकानात विकलं जात आहे का असा सवाल नागरिकांनी केलाय. सोयगावमधील पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात आलं. 10वीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त महाराष्ट्राचा फज्जा उडाल्यानंतर या प्रकरणाची बोर्डानं गंभीर दखल घेतली आहे. अंदरसूल सुरगणामध्ये झालेल्या कॉपी प्रकरणानंतर बोर्डानं नोटीस बजावत खुलासा मागितलाय. महाराष्ट्र आणि कर्नाटकात बस सेवेचा वाद चांगलाच चिघळलेला आहे. महाराष्ट्रातील बसला कर्नाटकात काळं फासल्यानंतर कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बसेस परिवहन मंत्र्यांनी रद्द केल्या. तर कर्नाटक सरकारनंही महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या त्यांच्या बसेस रद्द केल्या. त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसतोय. श्रीवर्धन तालुक्यामध्ये दगड खाणी माती उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. तर यावेळी डोंगर पोखरून हजारो टन उत्खनन केलं जात आहे. तालुक्यामध्ये आयबामधून ओव्हरलोडसह वेगवान वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताची भीतीही वर्तवली जाते. मालेगाव मनमाडमधील क्रिकेटप्रेमी भारत पाक सामना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. दोन्ही शहरात ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आल्या. तर आजचा सामना भारतीय संघाच जिंकेल असा ठाम विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे. आजच्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा विजय व्हावा यासाठी नागपुरातील हनुमान मंदिरात होम हवन केलं जात आहे. क्रिकेटप्रेमींकडून हनुमंताला भारताच्या विजयाचं साकडं घातलं जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय. यामध्ये निमंत्रितांचे कवी संमेलनामध्ये मराठमोळ्या अशा नामवंत कवयित्री स्वाती विनायक फाटक यांनी बडोद्याचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या स्पर्श या कवितेमधून त्यांनी ईश्वराचा, मातृत्वाचा यासारख्या स्पर्शाच्या अनेक छटा सादर केल्या. स्वाती फाटक यांच्या या कवितेला साहित्यिकांनी भरभरून दाद दिली. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामधील नागपुरातील हॉस्पिटलनं या सामन्यानिमित्त रुग्णांसाठी खास ऑफर ठेवलेली आहे. भारत जिंकणार या विश्वासानं ओपीडीमध्ये 100% डिस्काउंट देण्यात आलंय. रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर शौनक तायवाडे यांनी ही माहिती दिली. जळगाव समाज बांधवांच्या वतीनं श्री संत गाडगे बाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संत गाडगे बाबांची वेशभूषा परिधान करत स्वच्छता मोहीम राबवत अनोखा संदेश देण्यात आला. एका गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील महिला कर्मचाऱ्याला हाणामारी करण्यात आली आहे. महिला पोलिसाचे केस ओढून तिला जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी 8 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीच्या हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात घडलाय. कारागृहाच्या बाथरूममध्ये चादरीच्या साह्यानं कैद्यानं गळफास घेतला. अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला. आरोपींनी अमेरिकन नागरिकांना बोगस अलर्ट पाठवून त्यांची बँक खाती हॅक केली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. माणगावच्या बिळे भागामध्ये MIDC मधील बंद कंपनीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. या कंपनीमधील मशिनरी, लोखंडी सामान आणि इतर साहित्य असं जवळपास 33 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा रोडमध्ये रस्त्यात वृद्ध महिलांना बोलण्याच्या बहाण्यानं गुंतवून ठेवत त्यांच्याकडील दागिने चोरणाऱ्या बोलबच्चन टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं. अहमदाबादमधून 2 आरोपींना अटक केली आहे. तर एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलं. द्राक्षांना चांगला भाव मिळताच चोरट्यांनी द्राक्षांच्या बागेकडे आपला मोर्चा वळवलाय. निफाडमधील 2 द्राक्ष बागांमधील 80 क्विंटलपेक्षा जास्त द्राक्षांवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांचा फटका बसला. तर या घटनेमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.